जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती काही प्रमाणात विरोधी तर काही प्रमाणात सहकार्य करणारी आहे. विशेषतः चंद्र, शनी आणि मंगळ या 3 ग्रहांचे प्रभाव तुमच्या जीवनातील मानसिकता, नातेसंबंध, कामकाज आणि आरोग्यावर मोठा परिणाम घडवतील. त्यामुळे हा आठवडा थोडं थांबा आणि विचार करा असा संदेश देणारा आहे. या आठवड्याची सुरुवात मानसिक अस्थिरतेने होऊ शकते. चंद्र राशीस्वामी असल्यामुळे तुमच्या मनावर त्याचा प्रभाव अधिक जाणवतो. सोमवार-मंगळवारच्या दरम्यान मन खट्ट, अस्वस्थ वाटू शकतं. जुन्या गोष्टींचं ओझं, काही अपूर्ण इच्छा किंवा मनातल्या असमाधानामुळे मन विचलित राहील. मात्र बुधवारपासून तुम्हाला मानसिक स्थिरता लाभू लागेल. ध्यानधारणा, एकटेपणाचा स्वीकार, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं तुम्हाला मोठी मदत करेल. संयम आणि सहनशक्ती यांचा कस लागणारा हा काळ आहे. कामाच्या दृष्टीने हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी ध्येयनिष्ठ पण थोडासा थांबून विचार करणारा आहे. सुरुवातीचे काही दिवस ऑफिसमध्ये कामाचा भार अधिक जाणवेल. शनी नवम भावातून दृष्ट टाकतोय, त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचे फळ तितके लवकर मिळणार नाही. तरीही तुम्ही दिलेलं काम योग्य पद्धतीने पूर्ण कराल आणि शेवटी वरिष्ठ वर्ग तुमच्या मेहनतीची दखल घेईल. बुधवारी एखाद्या जुन्या प्रोजेक्टमधून यशस्वी निष्कर्ष मिळू शकतो. व्यावसायिक लोकांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक लाभदायक ठरेल. विशेषतः IT, कन्सल्टिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन अशा क्षेत्रात असणाऱ्यांना क्लायंटकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. नवीन भागीदारीचा प्रस्ताव येईल, पण निर्णय घेण्याआधी संपूर्ण माहिती तपासून घ्या. कर्क राशीसाठी या आठवड्यातील आर्थिक स्थिती स्थिर पण मर्यादित लाभ देणारी आहे. नवम भावातील शनीचा प्रभाव खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता निर्माण करतो. तुम्ही जरी पैसा मिळवत असाल तरी अनावश्यक खर्च टाळणं आवश्यक आहे. राहूच्या प्रभावामुळे फसव्या स्कीम, अवास्तव ऑफर्स किंवा अनोळखी व्यक्तींकडून आर्थिक प्रस्ताव मिळू शकतात. त्याबाबत सावध रहा. मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत अपेक्षित असेल तर थोडा विलंब होऊ शकतो. गुरुवारपासून पैशाच्या प्रवाहात सुधारणा होईल. ज्या गोष्टी रखडलेल्या होत्या, जसे पेमेंट्स, बोनस, कमिशन, त्या मिळण्यास प्रारंभ होईल. या आठवड्यात प्रेम संबंधात थोडी धावपळ होईल. सुरुवातीला प्रिय व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांचं बोलणं समजून न घेता प्रतिक्रिया दिल्यास नातं तणावपूर्ण होऊ शकतं. मात्र संयम बाळगा आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करा. मंगळवारी किंवा बुधवारी मन मोकळा संवाद साधल्यास गैरसमज दूर होईल. काही जण प्रिय व्यक्तीसोबत प्रवासाची योजना करतील, जे तुमच्या नात्यात नवे रंग भरेल. विवाहितांसाठी हा आठवडा जबाबदारी आणि संयमाचा आहे. घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाची चिंता किंवा सासरकडील जबाबदाऱ्या यामुळे दाम्पत्य जीवनात थोडं अंतर निर्माण होऊ शकतं. अशा वेळी एकमेकांना भावनिक आधार देणं गरजेचं आहे. कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. विशेषतः मालमत्ता, कर्ज, नोकरी किंवा शिक्षण संबंधित विषयांवर चर्चा होईल. वडीलधारी व्यक्तींचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. बुधवारी एखादी चांगली बातमी कुटुंबात आनंद आणेल, जसे नोकरी लागणे, परीक्षा यशस्वी होणे किंवा विवाह निश्चय होणे. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. एकत्रित कार्यक्रम, यात्रा किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजात तुमचं योगदान कौतुकास्पद राहील. तुमचं संयमित आणि सौम्य बोलणं इतरांना प्रभावित करेल. महिला मंडळींमध्ये तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि शांत अभ्यासाचा आहे. सुरुवातीला मन भटकत राहील, पण बुधवारनंतर अभ्यासात रस वाटू लागेल. विशेषतः विज्ञान, कॉमर्स, कला आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना थोडी मेहनत अधिक घ्यावी लागेल. शुक्रवारी आणि शनिवारी ग्रुप स्टडी किंवा शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. ऑनलाईन अभ्यासक्रम, कोर्सेस सुरू करणं शुभ ठरेल. कर्क राशीसाठी हा आठवडा आत्मनिरीक्षणाचा, संयम आणि समजूतदारपणाचा आहे. मानसिक अस्थिरता, घरगुती जबाबदाऱ्या आणि आर्थिक नियोजन यामुळे सुरुवात थोडी तणावपूर्ण वाटू शकते. मात्र आठवड्याचा उत्तरार्धात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने झुकू लागेल. नातेसंबंध सुधारतील, कामात यश मिळेल आणि आर्थिक प्रवाहही मजबूत होईल. तुमचा संयम, प्रेमळ स्वभाव आणि कुटुंबाशी नातं टिकवण्याची इच्छाशक्ती तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत यशस्वी ठरवेल. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.